नमस्कार मैत्रिणींनो, करून खाऊ घाल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी उपासना तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज आपण कोजागिरी स्पेशल दुधाचा मसाला आणि मसाले दूध कसे बनवायचे ते पाहणार आहोत। त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा। सुरुवात करूया। मी इथे गॅसवरती पातेले ठेवलेले आहे। आता या पातेल्यामध्ये मी अर्धा लिटर दूध घेतले आहे। आता आपण गॅस चालू करूया आणि मीडियम फ्लेमवरती दूध उकळून घेणार आहोत। एक 10 ते 15 मिनिट दूध छान उकळून घ्यायचे आहे। दूध उकळेपर्यंत आपण पॅनमध्ये ड्राय फ्रूट्स रोस्ट करून घेणार आहोत। तर इथे मी 6 काजू, 6 बदाम, एक 7 ते 8 अक्रोडचे तुकडे, 4 पिस्ता आणि एक 10 ते 12 चारोळे घेतलेले आहेत। आता आपण हे मीडियम फ्लेमवरती छान रोस्ट करून घेणार आहोत। जास्त रोस्ट करायचे नाही, ड्रायफ्रूट्स काळे होतील इतके रोस्ट नाहीत करायचे। फक्त त्यातील मॉइश्चर कमी होईल इतकेच रोस्ट करून घ्यायचे आहे। पहा, ड्रायफ्रूट्स रोस्ट झालेले आहेत, ते मी एका छोट्या वाटीमध्ये काढून घेतलेले आहेत आणि आपले दूधही उकळत आहे, तुम्ही पाहू शकता। आता आपण हे ड्रायफ्रूट्स मिक्सरमधून पावडर बनवून घेणार आहोत। दूध उकळत असताना सारखे हलवत राहायचे आहे, जेणेकरून दुधाची साय बनणार नाही। पहा, या पद्धतीने हलवत राहायचे आहे। पहा, आता इथे मी जी पावडर बनवून घेतली होती त्यामध्ये मी थोडीशी इलायची पूड आणि जायफळ खिसून घेतलेले आहे आणि आपले दूधही छान उकळलेले आहे, तुम्ही पाहू शकता। आता उकळलेल्या दुधामध्ये मी जो दुधाचा मसाला बनवून घेतला होता तो मसाला 2 चमचे ॲड करून घेतलेला आहे। चिमूटभर हळद, एक 7 ते 8 पीस केसरचे ॲड करून हे सर्व आपण छान मिक्स करून घेणार आहोत। आता आपण यामध्ये एक छोटी वाटी साखर ॲड करून घेऊयात। साखर ॲड केल्यानंतर साखर विरघळेपर्यंत दूध उकळून घ्यायचे आहे। उकळत असताना हलवत राहायचे आहे। पहा, आपली साखर विरघळलेली आहे आणि आपले मसाले दूध तयार झालेले आहे। माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत चॅनलची लिंक नक्की शेअर करा। पहा, आपले दूध तयार झालेले आहे। आता मी इथे सर्व करून घेतलेले आहे। यावरती आता आपण कट करून घेतलेले ड्रायफ्रूट्स आणि केसर ॲड करून मस्त डेकोरेशन करून घेतलेले आहे। आपण पुन्हा भेटूया, तोपर्यंत धन्यवाद।